प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी की संकल्पना से भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा द्वारा 150 ऐरोली निर्वाचन क्षेत्र में ठाणे जिला कबड्डी एसोसिएशन की मान्यता अनुसार राफा नाइक विद्यालय और ग्रिफिन जिम खाना के माध्यम से नमो चषक 2024 के तहत कोपेखेंडे राफा नाइक मैदान में जिला स्तरीय कुमारगढ़ व महिला गढ़ कबड्डी प्रतियोगिता का उद्घाटन ऐरोली के विधायक गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक, नवी मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित मेड़कर, भारतीय जनता पार्टी नवी मुंबई क्रीडा प्रकोष्ठ जिला संयोजक विशाल डोलस, ठाणे जिला कबड्डी एसोसिएशन के पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं, खिलाड़ी आदि तमाम मान्यवर मौजूद थे। इस दौरान गणेश नाइक और संदीप नाइक के साथ सभी मान्यवरों ने खिलाड़ियों को चेयर अप करते हुए प्रतिभावान खिलाड़ियों की प्रतिभाओं की जमकर सराहना की। इस अवसर पर इस जिला स्तरीय कबड्डी प्रतियोगिता में ठाणे जिला की कुल 32 टीमों ने बढ़ चढ़कर भाग लिया, जिसमें से नवी मुंबई की 18 टीम, ठाणे से कुल 12 टीम, वहीं अन्य भिवंडी और कल्याण से आई टीमों ने भी इस नमो चषक कबड्डी टूर्नामेंट में भाग लिया। इस अवसर पर गणेश नाइक ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की संकल्पना से आयोजित होने वाला नमो चषक हर एक खिलाड़ी के लिए एक मील का पत्थर बनकर साबित हुआ है। 2014 साली नरेंद्रजी मोदी यांनी या देशाची पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली। पहिल्या 5 वर्षांमध्ये एकूण त्या लोकांनी पायात रचण्याचं काम केलं। 2019 ते 2024च्या या टप्प्यामध्ये त्याला आकार देण्याचं काम केलं आणि आज हे सगळे नमो चषक हे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे राज्याचं ठिकाण, जिल्ह्याचं ठिकाण, तालुक्याचं ठिकाण, गावचं, वाड्या वस्त्यांवर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून नमो चषकाची सुरुवात झालेली आहे। यामध्ये व्यक्तिगत सुद्धा स्पर्धा आहेत आणि सांघिक स्पर्धा आहेत। इथे ह्याच मैदानावर 12 तारखेला 4,000 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला। वक्तृत्व स्पर्धा आहे, गायन स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे। त्यामध्ये सांघिकमध्ये क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, फुटबॉल आहे, खो खो आहे, कबड्डी आहे। अशा आता विधानसभा मतदारसंघ गणिक त्या ठिकाणी पक्षानं त्या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली आहे। ऐरोली मतदारसंघावर तर ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात सरस व्हावा अशा प्रकारची प्रदेशाध्यक्षांची इच्छा आहे। अनेक कार्यकर्ते तसे सक्षम आहेत। संदीप नाईकांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमधले 2 मतदारसंघ ऐरोली, बेलापूर या ठिकाणी असलेले 111 वॉर्डमधले कार्यकर्ते बूथ गणिक आणि 50 प्रमुख गणिक त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ज्या ज्या गोष्टी कागदावर आणण्यासाठी किंवा न्यूजमध्ये म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियामध्ये देण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थानं तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि खेळाडूचा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर खेळाचा दर्जा वाढावा। तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्यस्तर, देश स्तर, एशियामध्ये आणि आपल्या नवी मुंबईतले विद्यार्थी, खेळाडू जगातल्या विविध ठिकाणी खो खो, कबड्डी या ठिकाणी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात आणि या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटतो आणि मला विश्वास आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या उद्दिष्टानं हे नमो चषकाची सुरुवात केलेली आहे त्याच्यातून देशातला टॅलेंट जगामध्ये जाईल आणि भारताचं नाव उज्ज्वल होईल ऐसा विश्वास वाटतो। वहीं भाजपा नवी मुंबई जिलाध्यक्ष संदीप नाइक ने कहा कि आज देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से आज खिलाड़ी हर मोर्चे पर अपना परचम लहराकर भारत का नाम गौरवान्वित कर रहे हैं। खेलो इंडिया संकल्पना के साथ नमो चषक आज खिलाड़ियों के लिए एक मजबूत मंच बनकर साबित हो रहा है। नमो चषक देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामध्ये खेळला जाणारा एक महोत्सव, क्रीडा महोत्सव म्हणजे नमो चषक संपूर्ण महाराष्ट्रात आणि नवी मुंबई जिल्ह्यात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नमो चषकाचं
नमो महोत्सवाचं, नमो क्रीडा महोत्सवाचं आयोजन नवी मुंबई जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे. फक्त खेळ नाही तर कला, खेळामध्ये खो खो, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट, महिलांकरता खेळ, कुमारवयीन मुलांकरता खेळ, असे शहरामधील प्रत्येक वयोगटातील घटकाकरता खेळाचं आयोजन नमोचषकामध्ये केलं गेलं आहे. त्याचबरोबर कला प्रकारांमध्ये गायन, समूह गायन, रांगोळी स्पर्धा, त्याचबरोबर नाटक, नृत्य अशा देखील कला प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण शहरातील प्रत्येक विभागातील, मग तो शहर असेल, गाव असेल, झोपडपट्टी परिसर असेल, प्रत्येक परिसरातील नागरिकांना, युवकांना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला ज्या खेळ प्रकारांमध्ये, कला प्रकारांमध्ये आपलं करिअर घडवायचं आहे किंवा परफॉर्म करायचं आहे, त्याला त्याचं प्लॅटफॉर्म या शहर स्तरावर निर्माण करण्याचा प्रयत्न हा नमोचषकाच्या माध्यमातून केला गेला. आज सर्व स्तरामध्ये या 9.5 वर्षामध्ये देशानं साधलेली प्रगती आणि त्यामध्ये कला क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्र हे देखील राहिलेलं नाही आहे. प्रत्येकाला संधी देण्याचं आणि त्याच माध्यमातून संधी देत असताना, एक प्लॅटफॉर्म देत असताना करिअर घडवण्याची देखील संधी ही आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारताला मिळालेली आपण बघतोय, अनुभवतोय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेलो इंडिया ही जी स्पर्धा आहे ही देशस्तरावर खेळवली जाते, विविध राज्यांमध्ये खेळवली जाते. राज्यस्तरावर खेळत असताना जिल्हा, तालुका, गाव, वाड्या, वस्त्या, शहर या प्रत्येक ठिकाणी ही स्पर्धा खेळून त्यामधील जे प्रतिभावान खेळाडू आहेत, कलाकार आहेत, त्यांना खेलो इंडियामध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी मिळते. विविध स्तरावर स्पर्धा होत असतात, परंतु जेव्हा आपण देशस्तरावर आपल्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते, त्यामध्ये खेळाडूंचा वाढणारा उत्साह हा आपण अनुभवतो आहे आणि बघतो आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेमध्ये खेळलेले खेळाडू यांना नोकऱ्या मिळत आहेत, विविध क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. त्यामुळे फक्त खेळच नाही तर खेळानंतर करिअरच्या संधी देखील खेलो इंडिया किंवा या 9 वर्षामध्ये खेळाडूंकरता निर्माण झालेल्या आहेत आणि हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यामधील भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर नव्या मुंबईमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी, कलाकारांना नमोचषकामध्ये सहभाग नोंदवावा याकरता मी त्यांना विनम्र आवाहन करतो. नवी मुंबई स्तरावर विविध खेळ प्रकारांच्या स्पर्धांचं आयोजन केलं असताना आपल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय खेळाडूंबरोबर देखील खेळण्याची संधी मिळावी किंवा जिल्हास्तरीय खेळाडू हे आपल्या शहरात येऊन खेळावेत आणि आपल्या शहरांच्या देखील खेळाडूंची ओळख ही जिल्हास्तरीय खेळाडूंना व्हावी याकरता जिल्हास्तरीय स्पर्धांचं देखील आयोजन केलं गेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आणि रिस्पॉन्स या संपूर्ण खेळाला लाभलेला आहे. जवळपास 32 संघ संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. नवी मुंबईमधले 18 संघ आहेत, ठाण्यामधले 12 संघ आहेत, भिवंडी आणि कल्याणमधील देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. या सर्व खेळाडूंना त्यांच्या स्पर्धेंकरता मी मनपूर्वक शुभेच्छा. वहीं थाने जिला कबड्डी एसोसिएशन के पदाधिकारियों ने कहा कि हमेशा ही खिलाड़ियों को प्रोत्साहित देने का काम नाइक लोक प्रतिनिधियों के माध्यम से किया जाता रहा है. नवी मुंबई, मी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्ष नात्याने बोलतो की कबड्डीला नवी मुंबईने कंटिन्यू न्यायच दिलेला आहे आणि आता येणे ह्याच्या आधी लोकनेते गणेश नाईक साहेब आणि अध्यक्ष संदीप नाईक यांनी हे नमोचषक घेऊन ॲक्च्युली कुमारीच्या मॅचेस घेऊन त्या नवीन यंग ब्लडला त्यांनी एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि ह्याच्यातून चांगले संघातून चांगले खेळाडू निवड होऊन भविष्यात त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.